जनशक्ती न्यूज, निर्भीड व निपक्ष बातम्यांचं खुलं व्यासपीठ। द जनशक्ती न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। जायंट्स ग्रुप ऑफ भिलवडी नूतन पदाधिकारी पदग्रहण व शपथविधी समारंभ थाटात संपन्न। जायंट्स ग्रुप ऑफ भिलवडी, जायंट्स ग्रुप ऑफ सहेली व यंग जायंट्सचा पदग्रहण व शपथविधीचा शानदार सोहळा शुक्रवार दिनांक 14 फेब्रुवारी 2025 रोजी पलूस तालुक्यातील माळवाडी शिवाजीनगर येथील बाबासाहेब चितळे सांस्कृतिक भवनमध्ये मोठ्या उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला। या शपथविधी आणि पदग्रहण समारंभाच्या दिमागदार कार्यक्रमाचे आयोजन जायंट्स परिवार यांनी केले होते। या सोहळ्यासाठी विविध भागातून जायंट्स ग्रुपचे सर्व पदाधिकारी व सदस्य व त्याचबरोबर भिलवडी व परिसरातील जायंट्स ग्रुपचे पदाधिकारी सदस्य व निमंत्रित मान्यवर नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। या सोहळ्याचे प्रमुख पाहुणे सांगली जिल्हा परिषदेचे माजी सदस्य व गटनेते व क्रांती अग्रणी डॉक्टर जी.डी. बापू लाड, सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन माननीय श्री शरद भाऊ लाड यांच्यासह जायंट्स वेलफेअर फाउंडेशनचे पदाधिकारी माननीय डॉक्टर सतीश बापट, माननीय ॲडव्होकेट विलासराव पवार, विशेष समिती सदस्य माननीय श्री रामनारायण उंटवाल, माननीय डॉक्टर सौ साधना मालगावे, माननीय श्री गिरीशजी चितळे, माननीय श्री प्रशांत माळी, तसेच माननीय श्रीमती अनुजा पाटील खजिनदार, माननीय श्री सुहास खोत, जायंट्सचे मार्गदर्शक व चितळे उद्योग समूहाच्या उद्योजिका सौभक्ती चितळे, माननीय श्री डॉक्टर जयकुमार चोपडे, सांगली जिल्हा परिषदेचे माजी सदस्य माननीय श्री सुरेंद्र भैया वाळवेकर, भिलवडी ग्रामपंचायतचे सरपंच सौ सीमाताई शेटे, तसेच माळवाडी ग्रामपंचायत सरपंच श्रीमती सुरैया तांबोळी, भिलवडी शिक्षण संस्थेचे संचालक महावीर वठारे, तसेच सुप्रसिद्ध साहित्यिक सुभाष कवडे, रवी बापू यादव, डॉक्टर राजेंद्र वाळवेकर यांच्यासह आदी मान्यवर उपस्थित होते। उपस्थित मान्यवरांच्या शुभहस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले व जायंट्स रत्न स्वर्गीय काकासाहेब चितळे व स्वर्गीय पद्मश्री नाना चुडासामा यांच्या प्रतिमेला अभिवादन करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली। प्रमुख पाहुणे माननीय श्री शरद लाड यांचा शाल, श्रीफळ व बुके देऊन उद्योजक गिरीशजी चितळे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला। जायंट्स ग्रुपचे ज्येष्ठ मेंबर डी.आर. कदम यांना जायंट्सचा सेवा गौरव पुरस्कार देऊन त्यांचा व फेडरेशन 2 च्या ऑफिसरपदी निवड झाल्याबद्दल सुबोध वाळवेकर यांचा प्रमुख पाहुणे शरद लाड यांच्या हस्ते यथोचित सन्मान करण्यात आला। मावळते अध्यक्ष सुबोध वाळवेकर व सहेलीच्या अध्यक्षा सौ स्मिता वाळवेकर यांनी आपल्या कारकिर्दीत केलेल्या सामाजिक उपक्रमांचा आढावा वाचून दाखवला। त्यानंतर सर्व मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले। दरम्यान जायंट्स वेलफेअर फेडरेशन 2 युनिट क्रमांक 1 चे माननीय श्री गुंडूराव वसवाडे यांच्या हस्ते जायंट्स ग्रुप ऑफ भिलवडीचे नूतन अध्यक्ष माननीय श्री महावीर भोपाल चौगुले आणि जायंट्स ग्रुप ऑफ भिलवडी सहेली अध्यक्षा माननीय सौ सविता महावीर चौगुले यांच्यासह जायंट्स ग्रुप ऑफ भिलवडी सहेली ग्रुप
ग्रुप आणि यंग जायंट्सच्या सर्व नूतन पदाधिकारी यांचा शपथविधी व पदग्रहण समारंभ संपन्न झाला। यानंतर यंग जायंट्सचे अध्यक्ष योगेश या ठिकाणी प्रमुख पाहुणे अरुण आपले नाव घ्या। जायंट्स ग्रुप ऑफ भिलवडी च्या सदस्यत्वाचा स्वीकार करीत आहे। आपले नाव घ्या। जायंट्स ग्रुप ऑफ भिलवडी च्या सदस्यत्वाचा स्वीकार करीत आहे। आपले नाव घ्या। जायंट्स ग्रुप ऑफ भिलवडी महिला सदस्य आहे। मी कार्यकारी सदस्य म्हणून माझी कर्तव्ये पूर्ण करण्याचे वचन देत आहे। मी जायंटची घटना प्रार्थना व जायंट आपलं नाव घ्या। पदाचा स्वीकार करीत आहे। अध्यक्ष म्हणून माझी कर्तव्ये व जबाबदाऱ्या पूर्ण करण्याचे अभिवचन कार्यक्रमातील मुख्य गोष्ट म्हणजे यावेळी नूतन सभासदांची झालेली वाढ ही खूपच उल्लेखनीय होती। साधारणतः 27 नवीन सदस्य जायंट्समध्ये सामील झाले असून 17 महिला सदस्यही सहेली ग्रुपमध्ये सामील झाले आहेत। या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन KR पाटील यांनी केले व आभार सौ आश्लेषा चौगुले यांनी मानले। यावेळी द जनशक्ती न्यूजशी बोलताना शरद लाड काय म्हणाले ते पाहूयात सविस्तर व्हिडिओच्या माध्यमातून। आज जायंट्स ग्रुप ऑफ भिलवडी जायंट्स सहेली आणि यंग जायंट्सचा पदग्रहण समारंभ आज आयोजित केला होता आणि त्या समारंभाला उपस्थित राहण्याची संधी आज त्या सगळ्यांनी मला दिली। त्यात गिरीजी चित्रे असतील, आमचे नूतन अध्यक्ष गुंडाभाऊ असतील आणि सगळे जायंटच्या पदाधिकाऱ्यांचं मी मनापासून अभिनंदन करेन की समाजाला एक चांगली नाळ जोडण्याचं काम, समाजोपयोगी काम काय असतं आणि लोकांना त्याची संधी कामाची द्यावी, त्याच्या पाठीमागे उभं राहावं, त्यांना आधार द्यावा आणि त्यांच्या चेहऱ्यावर हसू फुलवायचं काम निश्चितपणाने जायंट्सनं केलंय आणि इथून पुढच्या काळात देखील जायंट्स भिलवडी हे काम करत राहील। कारण चित्रे उद्योग समूहाचा चांगला पाठिंबा त्यांना असतोच, सक्रिय पाठिंबा असतो आणि चित्रे कुटुंबीय सक्रिय सहभाग घेत असतं। तर त्याची एक चांगली प्रेरणा आबालवृद्धांना भिलवडीच्या नक्की मिळेल। मी मनापासून सगळ्यांना आवाहन करतो की महिला असू दे, ज्येष्ठ असू दे, तरुण असू देत, या सगळ्यांनी जायंटच्या कामात सक्रिय सहभाग घ्यावा। एक भिलवडीचं नाव सगळ्या समाजात, राज्यात सगळीकडे पसरू देत। नूतन अध्यक्षांना देखील सांगेल की पुढच्या वर्षात अतिशय चांगलं काम ते करतील। आपण सगळ्यांनी त्यांना मिळून पाठिंबा द्यावा आणि हे सगळं टीमवर्क आहे, एकट्याचं काम नाही। हे सगळं टीमनं चांगलं काम केलं तर निश्चितपणानं उद्याच्या भविष्यात ही चांगली परंपरा अध्यक्षांनी देखील चालवली असं म्हणायला काही हरकत नाही। पुन्हा एकदा मी सगळ्या जायंटच्या कामाला मनापासून शुभेच्छा देतो। धन्यवाद।